तर सुप्रभात मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं जो कथालेखन हा जो प्रकार आहे, हा कथालेखन हा प्रकार तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला ही कथालेखन ही कृती सोडवायची असते. तर तुम्ही तुमची कृतीपत्रिका जर बघितली तर तुमचा जो प्रश्न 5वा आहे, या प्रश्न 5व्यामधला आ भागामध्ये तुम्हाला एकूण 3 लेखन प्रकार दिलेले असतात. या 3 लेखन प्रकारांपैकी जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि तिसरा आहे कथालेखन. आपण जाहिरात लेखन पाहिलंय, बातमी लेखन आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत आणि तिसरा जो प्रकार आहे कथालेखन. कथालेखन हा प्रकार आपण आपल्या आज बघणार आहोत. तर तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये हा जो 5व्यातला आ भाग आहे, या आ भागामध्ये हा जो तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे कथालेखन. तर तुमच्या या 5व्या प्रश्नामध्ये हे 3 लेखन प्रकार दिलेले असतात: जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथालेखन. या 3 पैकी कोणतेही 2 लेखन प्रकार तुम्हाला सोडवायचे असतात. मग एक तर तुम्ही बातमी लेखन करा किंवा कथालेखन करा किंवा जाहिरात लेखन करा किंवा बातमी लेखन करा. अशा प्रकारे कोणत्याही 2 कृती तुम्हाला या 5व्या प्रश्नामध्ये तुम्हाला करायच्या असतात आणि एकूण गुण असतात 6. म्हणजे प्रत्येक लेखन प्रकाराला 3 गुण असतात. 3 अशा 6 गुणांची ही तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये हा प्रश्न असतो. प्रश्न क्रमांक 5व्यातला आ भाग 6 गुणांसाठी. मग या प्रकारामध्ये कोणत्याही एका प्रकाराने कथा तुम्हाला लिहायची असते. बघा, एकूण जवळजवळ 7 प्रकार दिलेले आहेत. या 7 प्रकारापैकी कोणताही एका प्रकार तुम्हाला वापरून तुम्हाला ती कथा तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये सोडवायची असते. मग बघा, तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये कदाचित असं दिलं जाईल की कथेची सुरुवात दिली जाईल आणि तुम्हाला कथेचं शेवट करायला सांगितलं जाईल. सुरुवात दिली जाईल आणि शेवट दिला जाईल, तुम्हाला लिहावं लागेल. किंवा तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये शेवट दिला जाईल, कथेचा शेवट दिला जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की कथा सुरुवातीपासून लिहा आणि कथेचा फक्त शेवट दिला जाईल. किंवा तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये त्या कथेमध्ये जे काही महत्त्वाचे शब्द आहेत ते महत्त्वाचे शब्द दिले जातील आणि तुम्हाला सांगितलं जाईल की या महत्त्वाच्या शब्दांवरून कथालेखन करा. किंवा तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये एक कथाबीज दिलं जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की या कथाबीजावरून तुम्ही कथा लिहा. मग कथाबीज कसं असेल? समजा लबाड लांडगा असं कथाबीज दिलं जाईल किंवा आजची सामाजिक परिस्थिती, असं एक प्रकारचा विषय तुम्हाला दिला जाईल आणि त्यातून तुम्हाला ती कथा सोडवायची आहे किंवा लिहायची आहे. किंवा कधी कधी काय होईल की तुम्हाला एक कथेचं शीर्षक दिलं जाईल आणि या शीर्षकावरून तुम्हाला कथा लिहा. आताच मी सांगितलं की लबाड लांडगा, नंतर असं आजची सामाजिक स्थिती, आजच्या समाजामध्ये स्त्रीचं स्थान, स्त्री पुरुष समानता, असा विषय दिला जाईल, शीर्षक दिलं जाईल आणि त्यानुसार तुम्हाला कथा लिहावी लागेल. किंवा तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्ही जे नेहमीचं कथालेखन करता की तुम्हाला मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांवरून तुम्हाला गोष्ट लिहावी लागते, कथा लिहावी लागते, असा सुद्धा प्रकार होईल. अशा प्रकारे या सगळ्या प्रकारातून तुम्हाला ही कृती सोडवायची आहे. बघा, एक तर सुरुवात दिली जाईल, शेवट लिहावं लागेल, शेवट दिला जाईल, तुम्हाला सुरुवात लिहावी लागेल, काही महत्त्वाचे शब्द दिले जातील त्यावरून कथा लिहावी लागेल, कथाबीज दिलं जाईल त्यावरून तुम्हाला कथा लिहावी लागेल, कथेचं शीर्षक दिलं जाईल त्याच्यावरून तुम्हाला कथा लिहावी लागेल, किंवा तुमचा आवडता जो प्रकार आहे मुद्दे दिले जातील कथेचे आणि त्याच्यावरून तुम्हाला ती कथा दिली जाईल, कथा लिहायची आहे. बघा, आता तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये हे समजा आता सुरुवात दिलेली आहे, कथेची सुरुवात दिलेली आहे आणि तुम्हाला सांगितलंय की कथा पूर्ण करा. मग तुम्हाला कथेचा शेवट करायचा आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही ज्या लिहायला सुरुवात कराल ती कृतीपत्रिकेमध्ये जी कथेची सुरुवात दिलेली आहे ती सुरुवात तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहिण्याची गरज नाही. जिथून सुरुवात झालेली आहे ते सोडून तुम्ही जिथून कथा सुरू करता आहेत तिथून तुम्ही कृती सोडवायला सुरुवात करायची आहे. कृतीपत्रिकेमध्ये दिलेली कथा पुन्हा तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहिण्याची गरज नाही. जिथून कृतीपत्रिकेमध्ये ती कथा संपली असेल, जिथून सुरुवात असेल आपल्याला लिहायची, पूर्ण करायची, तिथूनच तुम्हाला ते पुन्हा लिहायची. किंवा कधी कधी समजा तुम्हाला जर का कथेचा शेवट दिला असेल आणि तुम्हाला सांगितलं की कथा पूर्ण करा, तर तुम्ही सुरुवातीला कथेचं शीर्षक देणार, लिहायला सुरुवात करणार आणि जो शेवट तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये दिलेला आहे
तो लिहायची गरज नाही, कारण तो ऑलरेडी तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये त्यांनी दिलेला आहे. म्हणून तुम्ही फक्त तिथपर्यंतच लिहायचंय की तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढंच तुम्हाला तिथं लिहायचे. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही तुमचा जो वेळ आहे कृतीपत्रिका सोडवायचा 3 तासामध्ये तुम्हाला ते सगळं लिहायचंय, म्हणून तुमचा तो वेळ वाचतो. कारण की प्रॉब्लेम काय होतो की जर सुरुवात दिली असेल तर आपण कृतीपत्रिकेमध्ये त्या सुरुवातीपासून ती कथा लिहायला सुरुवात घेतो आणि नंतर काय होतं तुमचा वेळ तिथं वाया जातो. म्हणून काय करायचं, कृतीपत्रिकेमध्ये जेवढं मॅटर दिलंय ते लिहिण्याची गरज नाही. जिथून त्यांनी सांगितलंय की सुरुवात दिली असेल तर तुम्ही तो पॅरेग्राफ लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही जिथून सुरुवात कराल तिथून तुमची कृतीपत्रिकेत तुम्ही त्याचं उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. आणि ही जी कथा आहे ही कथा फक्त 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला लिहायची. बघा, कथा लेखनामध्ये तुम्हाला हा जो प्रकार हाताळायचा आहे तो तुम्हाला 100 ते 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला हा कथा प्रकार लिहायचा आहे. आता येतोय आवाज व्यवस्थित? बघा, 100 ते 80 शब्दामध्ये तुम्हाला हा कथा प्रकार हा लिहायचा आहे. अशा प्रकारे आपण कथा लेखन कसं करायचं तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये हे आपण बघितलेलं आहे. आता एक नमुना कथा त्यांनी सांगितलेली आहे ती आपण आता बघणार आहोत. बघा, या कथेमध्ये त्यांनी सुरुवात दिलेली आहे आणि आपल्याला कथेचा शेवट करायला सांगितलेला आहे. अपूर्ण कथा दिलेली आहे. मग आता बघा, आधी मी तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये जी कथा दिलेली आहे ती वाचतो आणि नंतर मग त्याचं उत्तर म्हणजे ती कृती तुम्हाला सोडवायची तर ती कशी सोडवायची ते तुम्हाला सांगतो. बघा, कथा अपूर्ण आहे, सुरुवात त्यांनी दिलेली, फक्त ते लिहितात त्यांच्या कृतीपत्रिकेमध्ये. आपण म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते कथा दिलेली आहे. ते म्हणतात की आम्हाला उन्हाळी सुट्टी लागणार म्हणून मी व माझी धाकटी बहीण सानिका खूप खुश होतो. याला कारणही तसेच होते. बाबांनी सुट्टीत महाबळेश्वरला नेण्याचं कबूल केलं होतं. 10 मे ते 15 मे अशी सहलीची तारीखही नक्की ठरली होती. मी सहलीच्या आनंदात रंगून गेलो होतो. वैभव दादा कॅमेरा बरोबर घ्यायचा का? सनिकाच्या या प्रश्नानं मी भानावर आलो. अगं हो, घेऊयात, म्हणून मी पुन्हा तयारीला लागलो. बरोबर नेण्याच्या वस्तू एकत्रित करणे, महाबळेश्वरची भौगोलिक माहिती आंतरजालावरून मिळवणे, आमचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. बघता बघता 10 मेची पहाट उजाडली. आई, बाबा, मी आणि सानिका सर्व तयार झालो. आवराआवर झाली आणि सगळे निघणार एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि टिंब 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 टिंब. बघा, इतकी कथा तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये दिलेली आहे. आता तुम्हाला काय करायचं काय याच्यानंतर काय करायचं तुम्हाला आता, तर ही कथा तुम्हाला पूर्ण करायची आहे. ही कथा अपूर्ण आहे. मग आता तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला हा पॅरेग्राफ मी आता तो वाचून दाखवला, तो लिहिण्याची गरज नाही. याच्या पुढची कथा तुम्हाला तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये लिहायची, तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची. आता ही कथा आता आपण वाचली, आपल्या लक्षात आलं की सानिका आणि तो वैभव हे दोघं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्याचे आईवडील त्यांना महाबळेश्वरला घेऊन जात आहेत. त्यांच्या सामानाची आवरावर झालेली आहे आणि ते निघणार तेव्हा अशी दारावरची बेल वाजली आणि तिथून पुढे आपल्याला सांगितलं की तुम्ही ही कथा पूर्ण करा. आता इथून आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये लिहायचंय. मग आता आपण बघितलं तिथं वरती आपल्याला आधी कथेचं शीर्षक द्यावं लागेल. बघा, त्यांनी शीर्षक दिलेलं नाही म्हणून आपल्याला कथा लिहायची आहे, म्हणून वरती तुम्हाला शीर्षक द्यावं लागेल. शीर्षक दिलं, सुख आले माझ्या दारा, असं शीर्षक दिलं आणि सुरुवात केली. बघा, त्यांनी शेवट कुठे केला, आता थांबले कुठे होते, आवरावर झाली आणि सगळे निघणार एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि मध्ये आणि नंतर आपल्याला लिहायला सुरुवात करायची. आणि आम्ही जरा चक्रावलोच. बाबाच्या ऑफिसांमधले शिपाई काका आले होते. त्यांच्या हातात पत्रांचे एक पाकिट होते आणि दुसऱ्या हातात 4-5 फायली होत्या. आमच्या काळजात थोडी कालवा झाली. बाबांचा चेहरा काळजीनं पूर्ण व्यापला होता. शिपाई काकांनी काही सांगायच्या आतच बाबांनी विचारलं, काय हो, काय झालं? तुम्हाला आजच दिल्लीला जावे लागणार. तुम्हाला मेलवरून सगळं कळवलंच आहे. तुम्हाला ऑफिसात यावं लागू नये म्हणून मला फायली घेऊन सकाळीच तुमच्याकडे यावं लागलं. ते ऐकताच आई कावरी झाली. सानिका आणि मी, आम्ही दोघं रडायचे तेवढे बाकी राहिलो. किती स्वप्न पाहिली होती, काय काय ठरवलं होतं. वेण्या तलावामध्ये होडीतून विहार करायचा आम्ही ठरवून टाकलं होतं. पॅडल मारायची होडी घ्यायची की कल्पनेला मी कडाडून विरोध केला होता व वल्हवण्याचीच होडी घ्यायची हे मी आईबाबांकडून कबूल करून घेतलं होतं. आणि आता हे असं झालं.
बाबांनी मग शांतपणे शिपाई काकांना बसवलं. आई त्यांच्यासाठी चहा करायला गेली. बाबांनी पत्राचं पाकिट उघडलं आणि ते वाचू लागले. मी आणि सानिका त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे जे बदललेले भाव पाहून आम्ही गोंधळून गेलो. त्यांना आनंद झालेला दिसत होता. चेहऱ्यावर हसू उमलत होतं. आई चहा घेऊन आली. बाबा आईला म्हणाले, जा आधी पेढे घेऊन ये. बाबांना फार मोठं प्रमोशन मिळालं होतं. पदावरील कामासंबंधात एक प्रकल्प दिल्लीमध्ये चालू होता. त्या प्रकल्पासाठीच बाबांना दिल्लीला जाणं भाग होतं. एका आठवड्यात प्रकल्प पूर्ण करून बाबा परत येणार होते. आता मंजूर झालेली सुट्टी ते दिल्लीहून आल्यानंतर घेऊ शकणार होते. आम्हा दोघांनाही जवळ घेऊन ते म्हणाले की पुढच्या रविवारी आपण नक्कीच महाबळेश्वरला जाऊ. आम्हा सगळ्यांचे चेहरे आनंदाने आणि बाबांविषयीच्या अभिमानाने फुलून गेले. आता बघा, ही कथा आपण कृतीपत्रिकेमध्ये लिहिली. आपल्याला कुठपर्यंत सांगितली ती कृतीपत्रिकेमध्ये की अचानक आम्ही बाहेर आलो, जायसाठी निघालो आणि अचानक बेल वाजली आणि इथून त्यांनी कथा सोडून दिली ती आणि तुम्हाला सांगितलं होतं की ही कथा तुम्ही पूर्ण करा. मग आपण कशी पूर्ण केली की शिपाई आला, त्यांना प्रमोशन मिळालं आणि नंतर त्यांचं ते जाणं कॅन्सल झालं. पुढच्या हप्त्यामध्ये ते जाणार आहेत. अशा प्रकारे ही कथा तुम्ही पूर्ण केली. तुम्ही तुमच्या मनाने, तुमच्या सृजनशीलतेने तुम्ही ही कथा वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकता. पण ते लिहित असताना तुम्ही जे शीर्षक दिलेलं आहे कथेचं, ते आधी मग काय करायचं, आधी कथा लिहून घ्यायची आणि त्या कथेवरती तुम्ही विचार करून नंतर त्याचं शीर्षक द्यायचं. आधीच जर शीर्षक दिलं तर शीर्षक वेगळं होऊन जाईल आणि खाली वेगळं होऊन जाईल. बघा, इथं काही वेळेस आपण काय केलं असतं की दारावरची बेल वाजली आणि त्याच्यानंतर एखादी वेगळी घटना सुद्धा घडू शकते की एकदम भूकंप झाला असेल किंवा अचानक पाऊस सुरू झाला असेल किंवा गाड्यांचा संप सुरू झाला असेल किंवा आपण म्हणजे तुमच्या सृजनशीलतेला तुम्हाला जसं वाटेल तशा प्रकारचं तुम्ही तुमचं मत तिथं मांडू शकतात. आणि अशा प्रकारे हे सगळं सुरू असताना तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये हा जो वरचा पॅरेग्राफ आपण सांगितलाय तो कृतीपत्रिकेत लिहिण्याची गरज नाही. तर तुम्ही जिथून कथा लिहायला सुरुवात करणार आहात तिथूनच तुम्हाला ते कृतीपत्रिकेमध्ये ती कथा लिहायची आहे. तर अशा प्रकारे या कथेमध्ये जर का व्यवस्थित जर का बघितलं तर तुमच्या कृतीपत्रिकेमधला हा जो प्रश्न क्रमांक 5व्यातला आ आहे, यात आ पैकी हे जे 3 लेखन प्रकार मी तुम्हाला सांगितले आहेत, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन, या 3 पैकी कोणतेही 2 प्रकार तुम्हाला लिहायचे असतात. आणि म्हणून कथा लेखन हा प्रकार हे अतिशय सोपा आहे. पण कथा लेखन करत असताना थोडंसं आपलं जी विवेकबुद्धी आहे ती विवेकबुद्धी जर तुम्ही व्यवस्थित जागृत ठेवली आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने जर का विचार केला तर तुम्ही तो चांगल्या रीतीने कथा लेखन हा प्रकार हाताळू शकतात. कधी कधी काय होतं, शेवट दिला जातो आणि कथेची सुरुवात सांगितली जाते. तो प्रकार थोडासा कठीण असतो. पण कथा लेखन ही सुद्धा एक कला आहे, हे लक्षात घ्या. आणि या कलेची तुम्ही जास्तीत जास्त जर का सवय करून घेतली, ज्याचा अभ्यास जर का तुम्ही केला तर तुम्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही कथा लिहू शकतात. आणि जेणेकरून तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये हा कथालेखन हा जो प्रकार आहे, हा प्रकार तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स मिळवून देणारा हा प्रकार आहे. म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला कथेची सुरुवात देऊन शेवट तुम्हाला लिहावा लागेल. कधी कधी काय दिलं जाईल पत्रिकेमध्ये की तुम्हाला कथेचा शेवट दिला जाईल आणि कथेची सुरुवात तुम्हाला लिहावी लागेल. कधी कधी तुम्हाला त्या कथेतले काही महत्वाचे शब्द तुम्हाला दिले जातील आणि त्या महत्वाच्या शब्दांवरून तुम्हाला ती कथा लिहावी लागेल. कधी कधी तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये कथा बीज दिलं जाईल. 1-2-3 शब्द तुम्हाला सांगितलं जाईल की अशी गोष्ट घडलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ती कथा पुढे फुलवायची आहे. किंवा कधी कधी तुम्हाला तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये फक्त एक शीर्षक दिलं जाईल आणि त्या शीर्षकावरून तुम्हाला कथा लिहावी लागेल. बघा, एखादं शीर्षक दिलं जाईल, जया अंगे मोठेपणा तया यातना कठीण, असं कधी एक वेगळं शीर्षक दिलं जाईल, त्यावरून तुम्हाला कथा लिहावी लागेल. नाही तर कधी कधी तुमच्या आवडीचा प्रकार तुम्हाला सांगितला की मुद्दे दिले जातील आणि त्या मुद्द्यांवरून तुम्हाला कथा लिहावी लागेल. अशा प्रकारे 5-6 प्रकारानुसार तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये हे कथा लेखन आहे, हे तुम्ही पैकीच्या पैकी तुम्ही मार्क्स इथे मिळवू शकतात. म्हणून जास्तीत जास्त या कथा लेखनाचा तुम्ही सराव करावा असं मला वाटतं. तरीही तुमच्याला या कथा लेखनाविषयी जर का काही शंका असतील तर तुम्ही मला त्या जरूर कळवा, जेणेकरून तुमच्या शंकांचं निरसन आपण लगेच मी करेल. तर आज आपण तुमच्या कृतीपत्रिकेमधला जो प्रश्न क्रमांक 5व्यातला आ भाग आहे, त्या आ भागातलं कथालेखन हा प्रकार आज आपण बघितलेला आहे. तर आज आपण इथंच थांबूया. पुढच्या तासिकेला पुन्हा एका नवीन टॉपिकनुसार आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत